खरं तर आज हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे। शेतीचं तर खूपच मोठं नुकसान आहे, पण बऱ्याचशा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी घुसलं। आता जर बघायला गेलं तर खूप सारे 2-4 ठिकाणी मी तर मला म्हणजे जाता आलं आणि त्यांना 2-3 ठिकाणी असं होतं की 5-5, 10-10 माणसं अडकून होते शेतामध्ये। त्याला रेस्क्यू करण्यावर प्रशासनाला यश चांगल्या प्रकारे आले आणि योगायोगानं मी रोडवरून फिरत असताना ते माझ्या लक्षात आलं आणि मी तिथून ताबडतोब कलेक्टर साहेबाला फोन केला आणि रेस्क्यूची टीम गेल्यामुळं बरं झालं। त्याच्या थोडक्यामध्ये ते शेतकरी होते गेले 5 सावरखेड्याच्या जवळचे, ते तर अतिशय म्हणजे नदीला भिडूनच त्यांचा आखाडा होता। अशा बऱ्याच जागी 5-6 जागी लोक अडकले होते, पण प्रशासनाने सगळ्याला काढलं। जीवितहानी काही झाली नसली तरी एक व्यापाऱ्याचं म्हणा, शेतकऱ्याचं म्हणा, मोठं करोडो रुपयाचं खूप मोठं म्हणजे ज्याच्यामध्ये सांगणं कठीण आहे, की दुरावस्था आहे आणि त्या लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे।